मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा व्याधीवर जी दिसते छोटी पण त्रास देते मोठा. हायपर ॲसिडिटी, आंबट पाणी, गुळण्या, छातीतील जळजळ, मळमळ आणि ॲसिड रिफ्लक्स. जर तुम्हाला रोज पित्ताची गोळी खावी लागते, तर लक्षात ठेवा, शरीराचा इशारा सुरू झाला आहे. आज मी तुम्हाला असे आयुर्वेदिक व घरगुती उपाय सांगणार आहे की पित्ताची गोळी बंद आणि त्रास कायमचा बंद. सकाळी चहा पिल्यावर जळजळ सुरू, दुपारी जेवल्यावर आंबट पाणी, रात्री झोपताना गळ्यापर्यंत जळजळ, कधीकधी छाती दाबल्यासारखी. लोकांना वाटतं, अरे बापरे, हार्टचा प्रॉब्लेम का? पण हा बहुतेक वेळा ॲसिड रिफ्लक्स असतो. ही लक्षणं जर तुम्ही आज थांबवली नाहीत, तर उद्या ती गॅस्ट्रिक अल्सर किंवा गंभीर आजाराचं रूप घेतील. ॲसिड रिफ्लक्स म्हणजे काय? आपल्या पोटात आम्ल म्हणजे ॲसिड तयार होतं, जे अन्न पचवतं. जेव्हा हे आम्ल वर अन्ननलिकेत येतं, तेव्हा त्याला म्हणतात ॲसिड रिफ्लक्स. कारणे: उशिरा जेवण, जास्त तिखट, आमसूल, लिंबू, लोणची, सतत चहा कॉफी, ताणतणाव व झोपेची कमतरता, जास्त तेलकट पदार्थ. कायमची मुक्ती मिळवण्यासाठी आयुर्वेदिक मार्ग: आहारातील बदल. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. तिखट, मसालेदार, आमसूल, लिंबू, लोणचं टाळा. हलका पचायला सोपा आहार घ्या. उकडल्या भाज्या, मूगडाळ खिचडी, ताक. जेवणानंतर लगेच झोपू नका, 30 मिनिटे चालणे. पोट वेळेवर भरलं तर ते आपल्यावर रागावणार नाही. घरगुती उपाय: गूळ पाणी. कोमट पाण्यात गूळ मिसळून जेवणानंतर प्या. धने पाणी. धने उकळून थंड करून प्या. तुळशीची पानं, 5-6 पानं चावून खा. थंड दूध, जळजळ कमी करण्यासाठी. सौंफ गूळ मिश्रण, जेवणानंतर 1 चमचा. योगासन व प्राणायाम: वज्रासन, जेवणानंतर 5 मिनिटे. भुजंगासन, सकाळी रिकाम्या पोटी. अनुलोम विलोम, 10 मिनिटे रोज. भ्रमरी, मानसिक शांततेसाठी. औषध आज बरा करतो, पण जीवनशैली बदल आयुष्यभर बरा ठेवतो. सावधगिरी: पित्ताची गोळी सतत घेणं टाळा, त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. ताण कमी करा. हसणं, फिरणं, प्राणायाम करा. रात्री उशिरा जेवण बंद करा. 7-8 तास झोप घ्या. आपला देह हा आपला खरा सोबती आहे. त्याची काळजी घेतली तर तो आपल्याला दीर्घायुष्य देईल. आजच आहार, विचार आणि दिनचर्या सुधारा, पित्ताचा त्रास नाहीसा होईल. पित्ताची गोळी बंद करण्याची वेळ आली आहे आणि ती तुमच्या हातात आहे. वरील उपायांनंतरही त्रास कायम राहिला तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. योग्य आणि सुरक्षित उपचारांसाठी वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या आयुर्वेदिक दवाखान्यात भेट द्या. इथे तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार औषध, आहार सल्ला आणि कायमचा आराम मिळेल. कारण आयुर्वेद म्हणजे फक्त उपचार नाही, तर संपूर्ण जीवनशैली. अवश्य भेट द्या. सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टण कोडोली, कोल्हापूर. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. संपर्क 70-58-55-88-17. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टण कोडोली, कोल्हापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार.